सरकार तर कुठल्याच अनुषंगाने मला गंभीर वाटत नाही। एक सकाळी मुख्यमंत्र्याला एक प्रश्न केला एका पत्रकारांनी की तुम्ही कर्जमाफी कधी करणार आणि पंजाबच्या धर्तीवर 50,000 एकरी देणार का। या दोन प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांना इतकं व्यवस्थित बोलवलं त्याला की नाही आम्ही 8 कलेक्टरची आता मीटिंग घेतली आणि मी सगळा आढावा घेत आहे। प्रश्न काय होता का 50,000 एकरी प्रमाणे मदत करणार काय, आणि मुख्यमंत्री उत्तर देत होते मी 8 कलेक्टरची मीटिंग घेतली। किती बनवाबनवी आहे। म्हणजे कसं आहे, दुःख पाण्याचं तर आहेच, पण त्याच्यापेक्षा मुख्यमंत्र्याच्या आणि सरकारच्या वागण्याच्या वेदना जास्त आहे। तुम्ही सांगा, पंजाब सारखं सरकार 50,000 एकरी देऊ शकतं आणि हे अजून किती देतंय अजूनही निश्चित झालं नाही। GR आम्ही पाहतोय, NDRFचा नियम जे काही केंद्राकडून येतं तो NDRF आपण पाहतो पूर्ण केंद्राचा पैसा असतो, तो 6,800 रुपयाचा आहे, 6,800 रुपये पर हेक्टर। आणि मग जर सरकारनं जर राज्य सरकारनं टाकलं तर SDRF मध्ये मिश्र निधी असतं केंद्र आणि राज्याचा। आता राज्यानं किती निधी टाकला हे मुख्यमंत्र्यांना सांगायला नको का, केंद्राचा एवढा निधी आम्हाला येईल एवढा निधी आम्ही राज्य सरकार टाकेल। काही वाच्यता नाही, सगळा भ्रम आहे। म्हणजे मीडियावर बोलतात जास्त रक्कम आणि प्रत्यक्षात GR काढला तो 6,800चा। 2019 मध्ये 6,800 होता, 21 मध्ये वाढवला, 2021 मध्ये 6,800चा 13,000 केला आणि आता तुम्ही पुन्हा कमी केलाय। या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण जेपर्यंत येत नाही तोपर्यंत काय होतंय, शेतकऱ्यांना दिलासा पाहिजे, थोडासा आधार पाहिजे, शब्दाचा तरी द्या। तुमच्याकडून कधी द्यायचं असेल तो द्या। अजितदादासारखा माणूस सोंग करता येत नाही। लाडक्या बहिणीवर आम्ही खर्च केला, लाडक्या बहिणीचं नावच बदनाम आहे। लाडक्या बहिणीचं नाव बदनाम करून तुम्ही पुन्हा त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय। पण दादाला मी सांगतोय, एखादा गरीबातला गरीब माणूस जरी बाजूचं घर जर पडलं असलं ना तर तो म्हणते हो माझ्या घरी ये राहिले, तू हिंमत हारू नको। एका शब्दानं त्याचं जीवन जगतं, तो त्याला आधार भेटतं। आणि तुम्ही म्हणता सोंग करता येत, पैशाचं सोंग करता येत नाही। दादा तुम्ही एवढे सोंग केले आयुष्यात, कुठलं सोंग राहिलं सांगायचं करायचं। अशा प्रकारची जर वाच्यता होत असेल तर लोक आता म्हणजे निवड बोलणार नाही। आता बोलूनही तुम्हाला काही पाजर फुटत नाही, आता तुडवणार आहे लोक। मी सांगतोय गावागावात लोक यांना तुडवणार आहे। हे शुकर माना का या पाण्यानं आग विजून राहिली थोडी, त्याला एकदा लागली ना भडकन ना तर हे यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही। नेमकी किती मदत दिली पाहिजे? माझं काय मत आहे का, तुमचा लागणारा खर्च तुम्ही सांगा। सोयाबीनची बॅग एका एकराला 3,500 घ्यावं लागली। सोयाबीन एका एकरातलं काढायला 5,500 रुपये खर्च येतं। 5.5 आणि 3.5 तर हा तर रोखच पैसा गेला, काळाचा आणि पेरण्याचा। मधातला जर खर्च पकडला तर 30 ते 40 हजारावर गेला। तुमच्या 5 ते 7 हजारानं काय फायदा होणार आहे। तुम्ही किमान त्याचं पुढचं पीक हरभरा किंवा आता पंजाबच्या शेतकऱ्यांना गहू दिला त्यांना पेरण्यासाठी, तुम्ही हरभरा देणार का, पुढचं पीक घेता येईल का, ते वावर चांगलं करण्यासाठी, शेत चांगलं करण्यासाठी तुमचा अधिकचा पैसा दिला पाहिजे। नाही होत असेल तर MRGS मध्ये कव्हर करा ना। आम्ही सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं ते सावरता आलं येईल। तुम्ही थोडे जर केंद्राला थोडं सांगितलं, आणि रोजगार हमी योजना आमचा पैसा आहे, आमचे 2,500 कोटी आहे, ते काय पडून ठेवता का, पैसे भरपूर आहे हो। पण रोजगार हमी योजनेतून मदत केली पाहिजे। हा, रोजगार हमी मध्ये 2,500 कोटी आहे आणि हा 2,500 कोटी जर आम्ही थोडा नियम बदलवला का, या पूरग्रस्तामधला गाळ काढणे, ते साफ करणे, यावर जर थोडा खर्च केला तर केंद्राचं 25% 75% भेटतं। म्हणजे आम्ही 25,000 कोटी जर गुंतवले तर आम्हाला भेटणार 75,000 कोटी, एवढे पैसा भेटू शकतं। पण अक्कल पाहिजे ना, अक्कल फक्त फोडाफोडीची आहे, अक्कल फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावण्याची आहे। पैसे द्यायची अक्कल कुठे येते यांना। आम्हाला बसवा 5-10 मिनिटं, आम्ही सांगतोय कसे पैसे कव्हर करता येते। तर तुम्ही सत्तेत त्यांच्या बरोबर काही पूर्वी होता, आता असतं तर काय मार्ग सुचवला? आता हेच सांगितलं हो मी, इतकं व्यवस्थित सांगितलं। रोजगार हमीच्या याच्यातून तुम्ही जो मार्ग सुचवला तो अधिक म्हणजे क्लिअर कसं, म्हणजे कशी त्याची अंमलबजावणी? माझं काय मत आहे, आता आपण तुम्ही 260 कामं घेतल्या जातात MRGS मध्ये, केंद्राचा MRGS मध्ये लांडगे तुला माहित आहे 265 कामं काय आहे का, चर खोदणे, गाड काढणे, खड्डे करणे, हे सगळे कामं घेता येतं का नाही। काय करायचं आहे का, पूरग्रस्तजन्य भाग आहे म्हणून तातडीनं एक दुरुस्ती त्याच्यात करावं। दुरुस्ती म्हणजे काय, शासन निर्णयच करावा लागतो। केंद्राला सांगा, नाही होत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्ही हे जर थोडी दुरुस्ती केली का, जेवढं शेतात गाळ आलेला असेल किंवा
जे शेत वाया गेलं असेल तर त्याच्या नावाखाली पिकाची कापणी गिपणी सगळं होऊ शकतं व्यवस्थित. आणि मग आमच्या सरकारनं फक्त 500 कोटी जर गुंतवले तर आम्ही पाहतो 3 पट भेटणार, म्हणजे 2 ते 3 हजार कोटी रुपये तर आरामशीर भेटेल तुम्हाला. मी आत्ता आमचे रोजगार हमी योजना मंत्री आहे, काय नाव त्यांचं आता ते गोगवले, त्यांना मी मागं आंदोलन केलं होतं. त्यांना म्हटलं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये घ्या. नाही घेता येतं तर मला सांगा. तुम्ही सांगा गवत लावायला पैसे देतं का नाही गव्हर्नमेंट? मग पराठी लावायला का देत नाही? तुम्ही सोयाबीन लावायला का देत नाही? तुम्ही फळबाग योजनेला पैसे देतं का नाही देत? तुम्ही संत्र्यासाठी पैसे देता, आंब्यासाठी पैसे देता, तुम्ही सगळ्या फळबागेसाठी पैसे देता. करोडो शेतकऱ्याला काय देता हो तुम्ही? इथं प्रश्न आहे करोडो शेतकऱ्याचा. मरतं तो ना, तो जास्त करोडो शेतकरी मरतोय. आणि मग त्याच्यासाठी पेरणी ते कापणीपर्यंत सगळा खर्च जर मजुरीचा खर्च जर MRHS मध्ये केला तर कायमची सुटका आहे. भाव भेटो नाही भेटो खर्च कमी करतो. शेतकऱ्यांची खाती गोठवली गेली. तुम्ही मुख्यमंत्र्याला 18 मेसेज पाठवले, काय रिप्लाय आला? कसं आहे, पहिले देत होते रिप्लाय, पण मी एवढे मॅसेज करायचा तर रिप्लाय देणंच बंद केला. आणि ते मीडियावर बोलतो त्याच्यामुळे त्याला वाटलं का हा तर आपला रेकॉर्ड ठेवतोय. त्याच्यानं ते मुख्यमंत्री आता चूप राहिले, ते बोलतच नाही, यसही म्हणत नाही, नोय म्हणत नाही. म्हणजे ह्या पैसा आल्यानंतर तो जर आम्ही पाहतोय खाते जर आपण बंद केले तर पैसा हाती कसा येईन हो? तुम्ही सांगा, सर्क्युलर काढलं का कुठल्याही अनुदानाचा पैसा तुम्हाला थांबवता येणार नाही, तरी बँकेनं थांबवला. मी आजही सांगतो 25% पैसा PM किसान आणि संजय गांधी आणि तुमचा हा विम्याचा पैसा बँकेनं थांबवलेला आहे. काय करू शकत नाही आमचे मुख्यमंत्री, काय करणार आहे? ही लबाडी बंद केली पाहिजे. तुम्ही सांगा, कायद्यानं आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005ला स्थापन झाला. आपत्ती व्यवस्थापन कायदा काय म्हणतं का जेव्हा अशी चक्रीवादळ असेल, गारपीट असेल, काही असेल, अशा वेळेस त्या कायद्याच्या अनुषंगानं आपल्याला निधीची तरतूद कायमस्वरूपी नेहमी करावं लागतं. येऊ का नाही येऊ, राज्य स्तरावर, केंद्र स्तरावर आणि जिल्हा स्तरावर. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं का दुष्काळ म्हणजे पाऊस नाही पडला तर कोरडा दुष्काळ म्हणून आपण जाहीर करतो. आतापर्यंत रीतिरिवाज आहे, पण आपण आपत्ती पण जाहीर करतो. आपण महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये आपत्ती जाहीर केली. आपत्ती म्हणजे ओल्या दुष्काळाची. ओला दुष्काळ हा कायद्यात शब्द नाही, पण त्याचा दुसरा अर्थ शब्द असा आहे आपत्ती. आपत्तीग्रस्त म्हणून आपण करतो किंवा आपत्ती म्हणून घोषित करतो जिल्हे. मग त्याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करायची आहे. तुम्ही तर लागन तेवढे कायदे बदलले हो, तुम्ही सगळे काय मग एवढा काय लढे यशस्वी होतात, हा शेतकऱ्याचा लढा यशस्वी होत नाही. बरोबर आहे. काय होतंय, जाती धर्म ही जागतिक पॉलिसी आहे. जगाच्या व्यासपीठावर सगळ्या गरीब देशामध्ये हे सगळं चालतं. जातीत भांडलं का मग सरकारसोबत भांडत नाही ना कोणी. प्रॉब्लेम काय आहे का तुम्ही गावागावात भांडते राहिले पाहिजे. गावागावात एकमेकाच्या अंगावर दगडं कुऱ्हाडी मारल्या पाहिजे. म्हणजे सरकारच्या अंगावर कोणी जाणार नाही. म्हणजे ते म्हणतं ना का जायचं असतं मुंबईला आणि आम्हाला पाठवतं दिल्लीला, अशी एक सरकारची नीती असतं. हे सगळं व्यवस्थित आम्ही पाहतोय. शेतकरी दूर झाला पाहिजे. या देशातला ग्रामीण भाग गरीब झाला का मुंबई पुण्यामध्ये आमच्या सगळ्या उद्योगपत्यांना कमी भावाचा मजूर भेटतो आणि भांडे घासायला बाई पण भेटते श्रीमंत लोकाले. भाऊ, आपण बरेच दिवस झाले कर्जमाफीची मागणी करता. आता तुमच्याच मागणीला होकार देत उद्धव ठाकरे काही दिवस धारादेशी दौऱ्यावर होते 2 दिवसापूर्वी. त्यांनीही तशाच पद्धतीची मागणी केली आणि त्यांनी मात्र त्याला जोडून एकरी 50,000 रोख स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करावी. तुमच्या मागणीला पाठिंबा दर्शवला उद्धव ठाकरे. हा, मी त्यांचा आभारी आहो, पण निवड मागणी करून चालत नाही, रस्त्यावर उतरलो पाहिजे. माझं काय म्हणणं आहे का मी नेहमी युवकांना सांगतोय की बाबा तुझी जात धर्म पंथ तुझी पार्टी लाख शुभेच्छा तुला, पण शेतकरी म्हणून जगता येते का पाहिलं पाहिजे ना. मी शेतकरी म्हणून जगतही नाही, शेतकरी म्हणून लढतही नाही. ज्या दिवशी तो शेतकरी म्हणून लढन, संख्या आमची जास्त आहे शेतकऱ्याची, मग आमचा आवाज मोठा राहिला पाहिजे का नाही. आमचाच आवाज दबलाय कारण आम्हाला जातीपाती तोडून ठेवलेला आहे. या सगळ्या अडचणीतून बाहेर निघणं फार गरजेचं आहे. तुम्ही सांगा 7,070 रुपयाची शिफारस केली सोयाबीनची आणि केंद्र सरकारनं जाहीर केले भाव 5,380 रुपये आणि मोदीजी म्हणे आम्ही GST रिटर्न करतो म्हणजे 6,000 सोयाबीनला भाव देतोय. बोलतच नाही कोणी बोलायलाच तयार नाही. आम्ही काय तो आमदार आला का डमरू वाजवलं का केलं स्वागत, ने मंदिरावर कर भाषण. ज्याला बंद कधी करणार आहे तुम्ही. 20 लाखाचा रस्ता आणि एवढे वाजत गाजत नेतय. त्या गावाला एका गावात 1,000 एकर जमीन सोयाबीन असली तर आम्ही 2,000चा लॉस आहे, म्हणजे 3,000चा लॉस आहे, तर 4,000 रुपये भाव आहे सोयाबीनचे. 4,000 जर आम्ही पकडलं
तर एका एकरामध्ये 7 क्विंटल वगैरे तर 20,000 रुपये एका एकराचं नुकसान आहे. 1,000 एकरचं नुकसान किती झालं? 20 कोटी रुपये झालं ना. 50 लाखासाठी डमरू वाजवत आहे. लाता मारायला पाहिजे, डमरू नाही वाजवायला पाहिजे. संजय राऊत आमच्या धाराशिवच्या पालकमंत्र्यांविषयी बोलताना असे म्हणले की भोसडीच्या अनुभव तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही मदत करायला पाहिजे. कोण आहे धाराशिवचा पालकमंत्री? प्रताप सरनाईक. हा ते मग प्रताप इथं दाखवा म्हणा त्यांना. प्रतापगडावरचा जसा रणसंग्राम झाला तसा शेतकऱ्यासाठी करा. ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.